नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद पवार आपले ऑल इन वन या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपला PM सूर्यघर योजना याविषयी जी सविस्तर माहिती आहे त्याबद्दल आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर या योजनेअंतर्गत कोण पात्र आहेत, या योजनेसाठी किती प्रकल्प खर्च आहे, तर यासाठी किती अनुदान मिळतं, तर यासाठी आपल्याला हे सोलार प्लॅन बसवण्यासाठी पॅनल बसवण्यासाठी आपल्याला किती जागेची आवश्यकता आहे याबद्दलची जी काही सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, जर आपण आमच्या या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ज्यामुळे अशाच ताज्या अपडेट आणि नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, PM सूर्यघर योजनेअंतर्गत जी काही सबसिडी आपल्याला दिली जाते तर ती सबसिडी पहा, सबसिडी फॉर रेसिडेन्शियल हाऊसहोल्ड म्हणजेच घरगुती वापरासाठी जे आपल्याला सोलार पॅनल बसवायचे आहेत त्यासाठी आपल्याला 30,000 रुपये पर किलोवॅट इतकी सबसिडी आपल्याला शासनाकडून मिळत असते. तर आपल्याला ही सबसिडी 2 किलोवॅटपर्यंत मिळणार आहे. म्हणजेच जर तुम्ही 2 किलोवॅट इतका लोड जर अर्जामध्ये जर केला तर आपल्याला 60,000 रुपये इतकी सबसिडी मिळणार आहे. जर आपण 2 किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक जर लोड आपण असेल, 3 किलोवॅट असेल, तर अशी आपल्याला एकूण 78,000पर्यंत या योजनेअंतर्गत आपल्याला सबसिडी मिळणार आहे. परंतु मित्रांनो, आपल्याला किती किलोवॅट हा सोलार पॅनल बसवावा लागेल याबद्दलची आपल्याकडे माहिती असणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं आपलं जे ॲव्हरेज मंथली इलेक्ट्रिसिटी कन्झप्शन असतं, म्हणजेच महिन्याला जे काही युनिट आपले मीटरमधून निघतात त्यानुसार आपण जे लोड आहे तो घेऊ शकतो. जर आपलं 0 ते 150 इतकं मीटर रीडिंग म्हणजेच युनिट जर येत असेल आपले महिन्याला, तर आपल्याला 1 ते 2 किलोवॅटचा सोलर पॅनल बसवणे आवश्यक ठरते. जर आपला युनिट्स 150 ते 300 इतके महिन्याला येत असतील तर आपल्याला 2 ते 3 किलोवॅटचं सोलार पॅनल हे बसवावे लागेल. तसेच आपलं 300 युनिट किंवा त्यापेक्षा अधिक येत असेल तर आपल्याला 3 किलोवॅटचं सोलर पॅनल हे आपल्याला बसावं लागेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला ही जी सबसिडी आहे शासनाकडून 30,000 पर किलोवॅट इतकी सबसिडी आपल्याला दिली जाणार आहे. परंतु मित्रांनो, यासाठी जो काही प्रकल्प खर्च आहे तो किती आहे ह्या सर्वांनाच प्रश्न पडला असेल. तर चला आपण एका कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून यासाठी लागणारा प्रकल्प खर्च किती आहे तो आपण जाणून घेऊया. तर पहा मित्रांनो, हे आहे सोलार रूफटॉप कॅल्क्युलेटर. या कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून आपल्याला जो काही प्रकल्प खर्च आहे तो किती येतोय त्याबद्दलची माहिती यामध्ये आपण जाणून घेऊया. यामध्ये आपलं स्टेट म्हणजे आपलं राज्य निवडायचं आहे, महाराष्ट्र. त्यानंतर आपली जी कॅटेगरी आहे ती आहे रेसिडेन्शियल, आणि आपलं महिन्याचं जे बिल आहे म्हणजे मासिक बिल आपण त्याला 1,000 रुपये सरासरी आपण महिन्याचं बिल धरून चालू यामध्ये. तसेच आपल्याकडं जे सोलार रूफटॉप हे बसवायचं आहे म्हणजे छतावर बसायचं आहे त्यासाठी आपल्या छतावर आवश्यक असे जागा असणं आवश्यक असतं. तर जवळजवळ प्रत्येकाच्या घरावर 500 स्क्वेअर फूट इतकी जागा माझ्या मते असायलाच पाहिजे किंवा असेल. जरी नसेल तर पाहू आपण, समजा आपल्याला त्यासाठी किती जागा लागते, तसेच आपण त्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर म्हणजे हे जे सोलार प्लॅन्ट घ्यायचं आहे आपल्याला, सरकार 30,000 रुपये आपल्याला सबसिडी देते, परंतु आपल्यालाही काहीतरी त्यामध्ये आपलं शेअर म्हणजे आपला काहीतरी वाटा असेल ना, तर तो किती आहे त्याबद्दलची आपल्याला यामध्ये माहिती मिळणार आहे. पण आपण सरासरी आपली इन्व्हेस्ट करण्याची जी क्षमता आहे ती आपण सपोज 10,000 रुपये इतकी जर ठेवली आणि आपल्याला जो सोलार प्लांट बसायचा आहे तो 1 kVचा बसायचा आहे, म्हणजे 1 किलोवॅट इतकाच लोडचा बसवायचा आहे. आपण 2 किलोवॅटचाही बसू शकता, 3 किलोवॅटचाही बसू शकता. तर मी एका कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून आपल्याला 1 किलोवॅटपर्यंत जे काही आपल्याला प्रकल्प खर्च आहे तो मी यामधून तुम्हाला काढून देत आहे. तसेच सँक्शन लोडसुद्धा हा 1 किलोवॅटचाच असेल. तर त्यानुसार पहा आपलं हे कॅल्क्युलेटर काय माहिती देतं. तर या कॅल्क्युलेटरच्या माहितीनुसार आपल्याला पहा एस्टिमेटेड प्रोजेक्ट कॉस्ट म्हणजेच एकूण 50,000 म्हणजे 1 किलोवॅटचं जर सोलर पॅनल आपल्याला बसवायचं असेल छतावर तर आपल्याला एकूण प्रकल्प खर्च हा 50,000 इतका येणार आहे. त्यामध्ये शासनाची जी सबसिडी आहे
ती आहे 30,000 रुपये. म्हणजे 50,000मधून 30,000 वजा केले असता जो ग्राहकाचा जो शेअर आहे, म्हणजे ग्राहकाला जे काही पैसे भरायचे आहे ते 20,000 रुपये इतके पैसे भरायचे आहे. म्हणजेच टोटल प्रकल्प खर्च 50,000चा आहे. 30,000 रुपये आपल्याला सबसिडी मिळणार आहे आणि 20,000 रुपये आपल्याला यामध्ये भरावे लागणार आहे. तर हे सर्व आपल्याला सुरुवातीला जो घ्यायचा आहे, पॅनल घ्यायचा आहे, यासाठी आपल्याला एकदा इन्स्टॉल करण्यासाठी टोटल 50,000 आपल्याला एकदा खर्च करावे लागणार आहे. शासनाचे अधिकारी येऊन याची शहानिशा करून जातील, त्यावेळेस आपल्या खात्यावर हे 30,000 रुपये यामध्ये जमा होणार आहे. आता मित्रांनो, हे जो सोलार प्लांट आहे आपल्याला जर घ्यायचा ठरला तर आपल्या छतावर किती जागा असायला पाहिजे. जर आपल्याला 1 किलोवॅट जर घ्यायचा असेल तर त्याबद्दलची माहिती यामध्ये दिली आहे. तर पहा, 130 स्क्वेअर फूट म्हणजेच पहा, जर तुमच्या छतावर 130 स्क्वेअर फूट म्हणजे लांबी गुणिले रुंदी करायचं फुटामध्ये, जर तुमचं 130 किंवा यापेक्षा अधिक येत असेल तर तुमच्या छतावर हा प्लांट बसला जाऊ शकतो. तसेच मीटरमध्ये दिले 12 स्क्वेअर मीटर, म्हणजेच 12 स्क्वेअर मीटर जर इतकी लांबी आणि रुंदीचा गुणाकार जर येत असेल तुमचा मीटरमध्ये, तर तुम्ही तुमच्या छतावर हा सोलर पॅनल बसवायला काहीच अडचण नाही. तुम्ही त्यामध्ये बसू शकता. खूप जागा आहे त्यामध्ये बसवण्यासाठी. आणि मित्रांनो पहा, यामधून जी इलेक्ट्रिसिटी जनरेशन होते, म्हणजे दिवसाला किती इलेक्ट्रिसिटी जनरेट होते पहा, 4.32 किलोवॅट पर हवर, म्हणजे पर डे 4.32 इतकी किलोवॅट हवर इतकी जी एनर्जी आहे, इतकी जी ऊर्जा आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, ती यामधून जनरेट होते. आणि वर्षात जर विचार केला तर 1576 इतकी किलोवॅट आवर इतकी एनर्जी त्यामध्ये निर्मिती होते. तर मित्रांनो, यामधून आपली जी सेविंग होणार आहे ती यामध्ये दाखवली आहे. तर फायनान्शियल सेविंगमध्ये जवळजवळ 13 रुपये दिवसाला तुमची बचत होणार आहे आणि वर्षाच्या काठी तुमची 4,730 रुपये इतकी अशी बचत होणार आहे. तर मित्रांनो, अशाच पद्धतीनं हा सोलारचा हा जो प्लांट आहे हा खूप आपल्या दृष्टीनं फायदेशीर आहे. तर मित्रांनो, हा जो सोलार प्लांटविषयी जो काही व्हिडिओ आहे तो मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला आम्हाला आपल्या कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.